नमस्कार. सॉरी, धावत धावत आले, तुम्ही बोलवल्याबरोबर अगदी आले. बसू का? हा 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 या 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 ना, बसा 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 बसा. बरं, थँक्यू. दम लागला. नमस्कार, मी आनंद. हो हो हो. आपलं बोलणं झालं होतं, भेट झाली होती आणि ही माझी बायको निकिता. नमस्कार. नमस्कार. तुम्ही फोन केला होता ना मला त्या स्वानंदीच्या पत्रिकेसाठी. हा, ती स्वानंदीची पत्रिका स्वानंदीची, मी मला yes, yes, yes. पटापट 4-5 झेरॉक्स काढले आणि मी एक तुमच्यासाठी घेऊन आले. हो, हो, हो. समर सर, तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. अहो, त्या दिवशी जे काही झालं ना समर सर, प्लीज त्याच्यासाठी सॉरी. हां, माफ करा मला. म्हणजे मुद्दाम नाही केलं मी हे सगळं. ते त्या दिवशी मला ना असं खूप ताण आला होता. आता काय सांगू तुम्हाला. ते आमचे रोहनचे बाबा आहेत ना, रोहनचे बाबा, ते जरासे त्यांची तब्येत बिघडली होती. पण आता ठीक आहेत एकदम. आणि ते विसरून जा ना आता सगळं, बस बाकी काही नाही. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल अजिबात राग नाही आहे. आणि बघा ना, गंमत काय आहे बघा. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला पैसे मागितले होते ना, बरोबर आहे ना. आणि तुम्ही जर ते पैसे मला दिले असते तर ते पैसे दुसरीकडे कुठे गेलेच नसते. आपल्याकडेच राहिले असते. ते आपलं नातं जुळलं ना आता. सांगायचा मुद्दा म्हणजे जग केवढं छोटं आहे ना अगदी. बघा आता इथून बघा, अशी अधिरा तुमची बहीण अशी आणि माझा मुलगा रोहन, असे एकदम त्यांची दोघांची बरोबर एकदम गाठ भेट पडली. खूप सुंदर आहे तुमची बहीण, एकदम हिऱ्यासारखी. यापुढे मी अधिराला सांगणार आहे, तुला बाई आता कुठेतरी पळून जावं असं वाटलं ना तर थेट माझ्या घरी यायचं. म्हणजे तुम्हाला देखील असं शोधायला वगैरे जायला नको कुठे. पण एकतर तुम्हाला खूप दम. ते पत्रिका मागवली होती, तुम्ही काय करणार नेमकं? ते हा हा ते तुम्ही आधी कॉफी घेता का? हो, कॅन्टीन मध्ये. हो, कॅन्टीन मध्ये मिळते, इथे नाही. तिकडे केक्स वगैरे पण खूप छान आहेत. पॅन्ट्री मस्त आहे आमची. तुम्ही बघा ना, या येते. निवांत बसून बोलूयात आपण. कुठेच इथे इथे इथे. चल. अवघड आहे, अशक्य आहे. या पाहिलंस ना, यांची मुलगी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ह्या कोणालाही बोलून देत नाही. म्हणजे समोरच्या माणसाला काहीतरी बोलायचं असेल, त्याच्या मनात काहीतरी असेल जे त्याला सांगायचं असेल, याची कल्पनाच नाही यांना. कसं कम्युनिकेट करणार यांच्याशी सांग मला. कुठल्या जगात वावरत असतात या बायका काय माहिती. हॅलो, कोण बोलतंय? एक्सक्यूज मी. तुमच्याबद्दलच बोलत होतो आता. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळी फोन केलाय का? आता केलात ना फोन. फोन करण्याआधी तुम्ही मला विचारलात का? किमान मेसेज तरी पाठवायचा. आता फोन केलात, आता बोला. काय बोलू, ऑलरेडी इतके करवादलेले आहात. मी शांतपणे बोलायला फोन केला होता. शांतपणा आणि तुम्ही कधीच शक्य नाही ही गोष्ट. ही पद्धत झाली का हो एखाद्याशी बोलायची? नीट बोलणं आणि तुम्ही हा एक विरोधाभास आहे. माझंच चुकलं की मी तुम्हाला फोन केला. नाही, माझीच चूक झाली तुमचा फोन घेण्यात, कारण वेळ तर वाया गेलाच माझा आणि मुद्द्याचं काही बोललाच नाही तुम्ही आतापर्यंत. पण आता तुमचं झालं असेल ना तर मी फोन ठेवतो, कारण मला खूप काम आहेत. खूप मुलं येणार आहेत आज मला भेटायला. बाय. काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा?